लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी कन्नड येथून। पिशोर पोलिसांची मोठी कारवाई। बकऱ्या चोरणाऱ्या दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या। त्यांच्याकडून 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलीस ठाणे पिशोर हद्दीतील वाकी शिवारातून पुष्दा ज्ञानेश्वर लोखंडे यांच्या मालकीच्या 30,000 रुपये किमतीच्या 2 बकऱ्या तसेच सावरगाव शिवारातून गजानन तेजराव हराळ यांच्या मालकीच्या 20,000 रुपये किमतीची 1 बकरी अशा 3 बकऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्या होत्या। त्याबाबत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नंबर 41/2025 आणि गुन्हा रजिस्टर नंबर 42/2025 कलम 303(2) भारतीय न्याय संविधान प्रमाणे गुन्हे दाखल झाले होते। पोलीस ठाणे पिशोर हद्दीमध्ये जनावरे चोरी प्रकरणाची वाढते सत्र लक्षात घेऊन मोहरागाव, नेवपूर, शनी मंदिर चौफुली, दिगाव फाटा, गौरपिरी, करजखेडा खांडी, नागापूर इत्यादी ठिकाणी टप्प्याटप्प्याने दररोज रात्रीच्या वेळेस नाकाबंदी लावून जनावर चोरी रोखण्यासाठी उपाययोजना आखण्यात आली होती। दरम्यान परिसरातील रोड रस्त्याने राहत असलेले शेतकरी यांना जनावर चोरीची टोळीबाबत अवगत करण्यात आले होते। दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजीच्या रात्री पोलीस संतोष गुणावत आणि 3 होमगार्ड यांची नेवपूर शनी मंदिर चौफुली येथे नाकाबंदी लावण्यात आली होती। ते सदर ठिकाणी हजर असताना पॉइंटवरून थोड्या अंतरावर असलेले गोकुळ परसराम राऊत राहणार नेवपूर तालुका कन्नड यांची नेवपूर शिवारातील गट क्रमांक 340 मधील शेडमधून बकरी चोरी करण्यासाठी पांढऱ्या रंगाची इंडिगो गाडीमध्ये आलेले 5 दरोडेखोरांनी रात्री 11 वाजेच्या दरम्यान गोकुळ राऊत यांना धक्काबुक्की करून इंडिगो गाडीमध्ये बकरी चोरून घाटशेंद्रा रोडने सुसाट वेगाने निघालेले असताना गोकुळ राऊत यांनी घाटशेंद्रा येथील पोलीस पाटील आणि गावकऱ्यांना तसेच नाकाबंदीसाठी असलेले गुणावत आणि होमगार्ड यांना माहिती दिली। सदरची माहिती मिळताच शिवाजी नागवे यांना या रात्र गस्तीचे दत्तू लोखंडे यांना तात्काळ त्याची दखल घेऊन पळून जात असलेले बकरी चोर दरोडेखोरांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस हवालदार विलास सोनवणे, दत्तू लोखंडे, संतोष गुणावत, गणेश कवाल, करण म्हस्के, होमगार्ड यांनी नेवपूर आणि घाटशेंद्रा परिसरामध्ये शोध सुरू केला। घाटशेंद्रा रोडच्या बाजूला बकरी चोरी करणारी टोळीतील चोर दरोडेखोर हे त्यांच्या ताब्यात असलेली इंडिगो गाडी ही भरधाव वेगाने अरुड रोड असलेल्या रस्त्यावरून संतुलन सुटल्याने अपघातग्रस्त स्थितीमध्ये मिळून आली होती। सदर ठिकाणाहून 2 दरोडेखोर हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले होते आणि 3 दरोडेखोर हे जखमी अवस्थेमध्ये मिळून आले होते। गोकुळ परसराम राऊत यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे येथील दाखल दरोड्याचा गुन्हा नंबर 40/2025 कलम 310(2) भारतीय न्याय संविधान या गुन्ह्यामध्ये 1 फैजान शेख निजामुद्दीन शेख वय 19 वर्ष, 2 शेख सलीम शेखा सांडू वय 23 वर्ष, दोन्ही राहणार हसनाबाद जिल्हा जालना आणि 3 रईस सरदार शहा वय 22 राहणार सिरसगाव मंडप ता भोकरगाव यांना अटक करून त्यांचा मान्य न्यायालयाकडून दिनांक 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत PCR घेण्यात आलेला आहे। PCR दरम्यान रईस सरदार शहा यांनी सिरसगाव मंडप तालुका भोकरदन येथील सहते घरातून चोरी केलेल्या 35,000 रुपये किमतीच्या 2 बकऱ्या काढून दिल्याने त्या जप्त करण्यात आल्या आहेत। तसेच गोकुळ राऊत यांच्या मालकीची 15,000 रुपये किमतीची बकरी जप्त करण्यात आलेली आहे। या गुन्ह्यामध्ये एकूण 50,000 रुपये किमतीच्या 3 बकऱ्या जप्त करण्यात आलेल्या असून आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली 2 लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची इंडिगो गाडी जप्त करण्यात आली आहे। असा एकूण 2.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन पोलीस स्टेशनला दाखल 3 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी कबड विजयकुमार ठाकूरवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी नागवे, पोलीस उपनिरीक्षक श्री रतन डोईफोडे, श्री विश्वजित फरताडे, पोलीस हवालदार विलास सोनवणे, दत्तू लोखंडे, पोलीस अंमलदार गणेश कवाल, करण म्हस्के, संतोष गुणावत, चापू मच्छिंद्र, चालक पोलीस अंमलदार मच्छिंद्र देवडे तसेच नागरिक प्रेम जंजाळ, पोलीस पाटील देशमुख प्रवीण सासमकर यांनी केलेली आहे। पोलीस स्टेशन पिशोर हद्दीमध्ये जे सराईत गुन्हेगार आहेत, जे बकऱ्या चोरीचे गुन्हे करण्यामध्ये सराईत आहेत, यांच्यावर यापूर्वी पण बरेच पोलीस स्टेशनला जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा, छत्रपती संभाजी जिल्हा या 3 जिल्ह्यामध्ये विविध प्रकारची बकऱ्या चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये रईस शहा राहणार हसनाबाद तालुका भोकरदन जिल्हा जालना व सलीम शेख सांडू शेख
हे जे आरोपी आहेत हे आरोपी यापूर्वी त्यांनी किशोर पोलीस नदीमध्ये 2 गुन्ह्यामध्ये एकूण 3 बकऱ्यांची चोरी केलेली होती. तसेच त्या दिवशी एक बकरी चोरून व त्या ठिकाणी शेतकऱ्याला मारहाण करून पळून जाताना त्यांना पकडले गेलेले आहे. त्यानंतर त्यांनी इतर 2 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. असे एकूण किशोर पोलीस नदीतील 3 गुन्ह्यांची त्यांनी आपल्याला कबुली दिली आहे व त्यातील मुद्देमालही आपण त्यांच्याकडून रिकव्हरी केलेला आहे. तरी तसेच सदर आरोपी यांचा दिनांक 21 तारखेपर्यंत 21 फेब्रुवारी 2025पर्यंत PCR आहे. त्या PCR दरम्यान आणखीन त्यांनी काही चोरी केलेल्या आहेत का, इतर कोणत्या ठिकाणी चोऱ्या केलेल्या आहेत त्याबद्दलही आपण त्यांच्याकडून सखोल चौकशी करीत आहोत आणि आणखीन गुन्हे जिल्ह्यातील इतर गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी मी आवाहन करतो सर्व शेतकरी बांधवांना की या ठिकाणी आपण आपले जे जनावरे आहेत ते रस्त्यावरील जे गोठे आहेत त्या गोठ्यामध्ये नुसते मोकळे बांधू नयेत. त्या ठिकाणी आपण आपलं कोणीतरी एकजण थांबलं पाहिजे किंवा ते घराच्या आजूबाजूला घराच्या जवळच कुठेतरी आपल्या निगराणीत कसे राहतील याच्याकडे आपण थोडंसं त्या हिशोबानं जनावरं बांधले पाहिजे. किंवा या ठिकाणी चांगल्या प्रकारचे सोलर कॅमेरे हे साधारणतः 4 ते 5 हजार किमतीमध्ये उपलब्धही होतात. तशा स्वरूपाचे कॅमेरे आपण आपल्या गोठ्यात बसवले पाहिजेत की त्यामुळे चोऱ्यांवर आळा बसेल आणि चोरी झाली तरीसुद्धा मात्र चोरी कोणी केली ते आपल्याला मिळून येईल. त्यामुळे आता हे जे आरोपी आहेत ते तांत्रिक तपासामुळे आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने शोधता आलेत आणि त्यांनी कुठं गुन्हे केलेत तेही आपल्याला त्यांच्याकडून माहिती घेता आली. तर मी एवढं आवाहन करतो जनतेला, किशोर पोलीस नदीतील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी आपले जे जनावरं आहेत ते सुरक्षित ठेवावे आणि या ठिकाणी सुरक्षित ठेवून त्यांची काळजी पण घ्यावी. रात्रीच्या टायमाला त्यांच्याजवळ कोणी ना कोणीतरी झोपण्यासाठी थांबलं पाहिजे. त्यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून हे 72 तासाच्या आत गुन्ह्याचा शोध लावला. याबद्दल आपण आपल्या टीमबद्दल काय सांगू इच्छिता? याबद्दल आमच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो. त्यांनी जे परिश्रम घेतले त्या सर्व परिश्रमाच्या जोरावर आज रोजी आपल्याला या तिन्ही गुन्ह्यातील मुद्देमालही हस्तगत करता आला. त्याबद्दल मी माझ्या सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो. माझे जे वरिष्ठ अधिकारी आहेत माननीय पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर विनयकुमार राठोड साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुनीलकुमार लांजेवार साहेब आणि आमचे कन्नड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विजयकुमार ठाकूरवाड साहेब व तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सतीश वाघ साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या सदर गुन्ह्याचा तपास करताना त्यांचं मौलिक मार्गदर्शन आणि त्यांनी केलेली मदत यामुळे सदर आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकीस करण्यास अत्यंत मदत झाली. त्या सर्वांची या ठिकाणी मार्गदर्शनाखाली हे सर्व गुन्हे उघडकीस करण्यात मदत झाली व आमच्या टीमला आणखीन चांगले यशस्वीपणे कार्य करण्याची चालना मिळाली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर.